नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। विधानसभा निवडणुकापूर्वीच भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का। देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांनी सोडली साथ, कमळ सोडून हाती घेतली तुतारी। मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकापूर्वी भाजपला मोठा झटका बसला आहे। मिळालेल्या माहितीनुसार भाजप नेते समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। समरजित हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते आहेत। तसेच समरजित यांनी त्यांच्या समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। यावेळी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते। मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार कागल उत्तरमधून कागल उतरून गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातून समरजित घाटगे यांना उमेदवारी देऊ शकतात। तसेच महाराष्ट्र राज्य सरकारचे उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे गेल्या 25 वर्षापासून राष्ट्रवादीकडून निवडणूक जिंकत आहे। हसन मुश्रीफ अजित पवार गटाकडे आहेत। भाजपमध्ये असताना समरजित यांना या जागेवरून तिकीट मिळणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला असावा असं देखील बोललं जात आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।